पण मी या घराला, या घरातल्या माणसांना गेली 30 वर्ष ओळखतो. त्यामुळे तू मला सांगू नको या घराबद्दल, या घराच्या मर्यादेबद्दल. आणि सरपोतदारांची सून म्हणवतेस ना स्वतःला, मग तशी मर्यादा ठेवून वागायला शिक. तू जर मर्यादा ठेवून वागली नाहीस तर समोरचा का मान ठेवेल तुझा? मणी, संचिता, काय झालं? एवढा आडावडा कशाला ऐकू येतोय? घर आहे का मासळी बाजार? मी परत आल्यानंतर मोठ्या दिमाखात विचारलं ना मला, गर्भसंस्काराचे क्लास कसे झाले. खरं तर तेव्हाच माझ्या लक्षात यायला हवं होतं की काहीतरी गडबड आहे. नाहीतर तू संचिता, तुझ्यासारखी मुलगी एखाद्याची, ती देखील माझी, एवढी आस्थेने चौकशी करते ना, म्हणजे तुला काहीतरी वाईट ऐकायचं होतं. स्वानंदी गर्भसंस्काराच्या क्लासवर वेळेवर पोहोचू नये म्हणून वेळ बदलल्याचा चुकीचा कॉल तूच केला होता ना? बापरे, मणीला कळलं की काय? जाऊ दे, मी काही बोलत नाही मध्ये, नाही तर उगाच माझ्यावर संशय येईल. इकडे बघ संचिता, मी बोलतोय तुझ्याशी, तिकडे काय बघतीये? मी काही केलेलं नाहीये म्हणे. किती खोटं बोलणार आहेस अजून? तुझा हा भामटा चेहरा सांगतोय हे सगळं तूच केलंय म्हणून. आणि एक मिनिट, स्वानंदीने छोटीशी चूक केल्यावर तुम्ही शिक्षा देता ना तिला? मग आता तू तर पाप केलंयस, तेव्हा तुला शिक्षा मी देणार. अशी शिक्षा जेणेकरून तुझी परत असं करायची हिंमत होणार नाही. तू मूर्ख आहेस का? मी सांगितलं ना, मी काही केलेलं नाहीये. तू मान्य केलं नाहीस तरी मला माहिती गुन्हेगार तू आहे आणि मी तुला शिक्षा देणार. मी काही केलेलं नाहीये म्हणे. या मम्मा 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 म्हणजे मम्मांना माहितीये की मणी, काय चाललंय दोघांचं तुमचं? हा, बाहेरपर्यंत आवाज येतोय. डॅड बरं झालं तुम्ही आलात. हा मणी माझ्यावर. मी सगळं ऐकलेलं आहे. मणी, मला सांग, संचितावर आरोप करतोयस पण तो सिद्ध करणारा एखादा तरी पुरावा तुझ्याकडे आहे? साहेब, पुरावा म्हणजे? साहेब, त्या क्लासमधून कुठलाही फोन आला नव्हता, कुठलाच नाही. मग हे काम संचिताशिवाय कोण करणार आहे? बघ मणी, म्हणजे ह्याच्यापूर्वी अशा अनेक घटना घडल्या आहेत की ज्याच्यामुळे तुझी संशयाची सुई ही संचितावर जाणं साहजिक आहे. अशा काही गोष्टी घडल्या आहेत की ज्याच्यामुळे स्वानंदीला त्रास झालाय, नाही असं नाही, मी हे मान्य करतो. पण म्हणून ह्या वेळेला सुद्धा तीच दोषी आहे असं आपण कसं ठरवू शकतो? हे बघ, 100 आरोपी सुटले तरी चालतील पण एका निर्दोषाला शिक्षा होता कामा नये असं आपली न्याय देवता देखील सांगते. आणि म्हणूनच आपल्या हातात कुठलाही पुरावा नसताना आपण तिला दोषी कसे मानू शकतो? पण साहेब, ती, हे बघ, तुझा राग मी समजू शकतो. मोबाईल सुद्धा ना अगदी विचित्र गोष्ट आहे. म्हणजे कधी कधी क्रॉस कनेक्शन्स काय लागतात, चुकीचे नंबर काय लागतात. म्हणून तू चिडू नकोस, रागवू नकोस. हे बघ, कुठलाही पुरावा असताना संचिता काय किंवा कोणालाही दोषी ठरवणं हे योग्य नाहीये म्हणे. ठीक आहे साहेब, आय एम सॉरी. उगाच मणी सरांना सांगितलं. आता ते गेले खाली जाब विचारायला. आता संचिता मॅडम आणि शालिनी मॅडम त्यांचा अपमान करतील. त्याला कारणीभूत मी असेल. ते का सांगितलं मणी सरांना? संचिता, डोकं ठिकाणावर आहे तुझं? मणीच्या समोर तू शालिनीचं नाव घेणार होतीस? मी वेळेत आलो म्हणून ठीक आहे, नाही तर काय घडलं असतं? अरे, तिचं नाव त्याच्या समोर घेणं म्हणजे आपल्या गुन्ह्याची कबुली देण्यासारखं आहे. एवढी साधी गोष्ट तुला कळत नाहीये? डॅड आय एम सॉरी. आय एम रिअली व्हेरी सॉरी. डॅड, तुम्ही पाहिलं ना, मणी खूप चिडला होता आणि माझ्या तोंडून ते बाहेर पडलं मम्मांचं नाव. सॉरी. संचिता, नेहमीच झालंय तुझं. चूक करतेस आणि सॉरी बोलली की झालं सगळं. तुला कळतंय, आज मणी समोर तू माझं नाव घेतलं असतंस तर त्याच्या नजरेत माझी काय किंमत राहिली असती? संचिता, तुला मम्मा, म्हणूनच मी तुमच्याकडे बघत होते ना. तुम्ही गप्प उभ्या होतात तिथे. अगं, पण मी काय बोलणार होते? शालिनी,
शांत. संचिता, शांत व्हा तुम्ही आधी. तुम्ही काय तोंड वर करून हिला बोलताय? हा, तुम्ही काय करता? एक साधं काम तुम्हाला धड करता येत नाही आणि मोठ्या बाता मारता आणि सगळा मोठेपणा असतो. मी याव करेन, मी त्याव करेन. अरे आम्हा नेत्यांच्या वरचढ तुमची आश्वासनं असतात. निदान आम्ही काही आश्वासनं पूर्ण करतो, तुम्ही काहीच करत नाही. अरे काम कसं करावं? एका कानाचं दुसऱ्या कानाला कळणार नाही आणि आपण नामनिराळ व्हायचं. आणि उद्या उघडकीला आलं तरी सुद्धा चुकून आपल्यावर कोणाचा संशय येणार नाही ह्याची काळजी आपण घ्यायची. आणि तुम्ही काम करताना पकडल्या जाता आणि ही अशी वेळ येते. मी काय तुमच्याशी बोलत बसलोय? काहीही उपयोग नाहीये तुम्हा दोघींचा. नुसता वेळ वाया जातोय. मम्मा, ओ मम्मा, मम्मा 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 मम्मा, सॉरी ना, चुकलं माझं. पण मम्मा, मी मुद्दाम नाही केलं. तुम्ही पाहिलं ना, मणी कसा खेकसत होता माझ्या अंगावर. मम्मा, मी घाबरले होते. ओ खरंच खूप घाबरले होते मी. मला भीती वाटली आणि आणि म्हणून माझ्या तोंडून तुमचं नाव निघालं. मी खरंच मुद्दाम नाही केलं मम्मा. रागवू नका प्लीज. मम्मा, तुमचा विश्वास आहे ना माझ्यावर? आहे ना? तुम्ही बघाच आता मी काय करते. मणीने इथे येऊन जो तमाशा घातलाय ना, आपला जो अपमान केलाय ना, त्यासाठी मी त्याला कधीच नाही सोडणार मम्मा. आणि या अपमानाची किंमत आपण स्वानंदीकडून वसूल करायची. मम्मा, आता तुम्ही अजिबात काळजी करू नका, कारण आता स्वानंदीला काळजी घ्यायची गरज आहे, आपल्याला नाही. काय झालं मणी सर? कोणी काय बोललं का तुम्हाला? तरी मी तुम्हाला म्हणत होते नका जाऊ बंगल्यावर. माझंच चुकलं, मीच तुम्हाला सांगितलं. मी सांगितलंच नसतं तर तुम्ही खाली गेलाच नसता. उगाच वाद झाले असतील आता खाली. माझंच चुकलं, मी का सांगितलं तुम्हाला? नाही नाही स्वानंदी, तुम्ही जर सत्य सांगितलं नसतं ना तर आपल्यातलं गैरसमज, आपल्यातले भांडणं तसेच राहिले असते. आणि जिच्यामुळे घडतंय ती संचिता, ती मात्र बंगल्यात मजेत राहिली असती. तिची चूक तिच्याच पदरात घालायला गेलो होतो आणि तेच केलंय. फक्त फक्त माझ्याकडे पुरावा नव्हता स्वानंदी, म्हणून मी फार काही बोलू शकलो नाही. जर पुरावा असता ना तर आयुष्यभर लक्षात राहिला असता, असा धडा शिकवला असता तिला. हा, पण या सगळ्यात एक गोष्ट मात्र चांगली घडली. संचिताला हे कळून चुकलंय की ती ज्या चाली खेळते, ती जी कारस्थानं करते, ते आपल्याला कळतं, आपल्याला समजतात. आपण काही मूर्ख नाहीये. आपण दोघे एकत्र आहोत आणि आपण तिची नाटकं खपवून घेणार नाही, हे तिच्या डोक्यात व्यवस्थित बसवून आलोय मी. आणि मला तुमची एक कमाल वाटते स्वानंदी. सत्य न सांगून आपल्यातला दुरावा, आपल्यातला गैरसमज तसाच असायला हवा होता. मी संचिताला जाब विचारायला नको होता असं वाटतंय तुम्हाला? कमाल आहे बाबा स्वानंदी तुमची. मणी सर, अहो पण हे सगळं संचिता मॅडमने केलंय हा अंदाज आहे आपला, आणि अंदाज पुरावा नसतो. हा, बरोबर बोलताय तुम्ही. पण क्लासची वेळ बदललीये, असा खोटं सांगणारा कॉल तुम्हाला कोणी आणि का केला असेल?